आज का महानगर में आपका स्वागत है। मंगलवार 30 अप्रैल को सुबह 9:15 बजे करीब नासिक के चांदवड़ के पास रहोट घाट में एक भीषण दुर्घटना हो गई है। एक एसटी बस जो कि वसई से नासिक की ओर जा रही थी, जब ये चांदवड़ के पास रहोट घाट में पहुंची तब एक ट्रक को ओवरटेक करने के चक्कर में ट्रक से जा टकराई। बताया जा रहा है कि सब कुछ इतने जल्दी हो गया कि किसी को भी संभलने का मौका तक नहीं मिला और ये भीषण दुर्घटना घट गई। बताया जा रहा है कि इस एसटी बस में कुल 45 यात्री थे, जिसमें से 5 लोगों की मौत हो गई, 9 गंभीर रूप से घायल हुए हैं और 15 मामूली रूप से घायल हुए हैं और ड्राइवर और कंडक्टर भी सुरक्षित है। लापरवाही से गाड़ी चलाने के चलते एसटी बस चालक के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। हम आपको घटना स्थल का वीडियो दिखा रहे हैं, देखिए कि किस प्रकार यहां पर दुर्घटना के बाद स्थिति थी। जळगाव वसई गाडी बारीमध्ये फार बेकार ॲक्सिडेंट झाला। पिंटू आमच्याबरोबर, नांदगावचा पिंटू आमच्याबरोबर, आपलं नेपाळचा पिंटू आमच्याबरोबर आहे। सर, नेमकं कसा अपघात झाला आणि याच्यामध्ये अधिकृतपणे आतापर्यंत डेट किती? सकाळी जो अपघात झालेला आहे राऊळ घाटामध्ये, त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे। बसमध्ये साधारण एक 45 प्रवासी होते। जखमी जे आहेत, टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 9 लोक जे आहेत ते सिरियस आहेत। 4 लोकांची डेथ झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। परिस्थिती नियंत्रणात आहेत। हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत। सर्वजण हा अपघात बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जातं, हे खरं आहे का? ते सगळं आता तपासाचा भाग आहे, ते तपासांती होईल। आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे। बाहेर कुठे पाठवले का? हा, काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। कुठे जात होती काय माहिती मिळाली का? आणि ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी एक प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे, पण ते डिटेलमध्ये तपासामध्ये